त्रास होतोय मला असं काढायला. जाम फिट्ट झालंय ते. बापरे. अरे बाबा काढते ना खूप. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. सकाळी उठल्यानंतर ना नळ आले होते आणि खरंच आज आमच्याकडे पाणी नव्हतं आणि आज मला लग्नाला पण जायचं होतं. एवढी घाई झाली ना तुम्हाला काय सांगू. जेव्हा नळ आले त्यावेळेस माझे सासरे, माझे मिस्टर, माझे भाऊजी आणि मीनू हे 4 जण तिथे होते नळाच्या इथे पाणी भरायला. तरी पण त्यांची इच्छा होती की मी देखील त्यांच्या मदतीसाठी यावं, पण मी करत होती एक्सरसाइज. ते झाल्यानंतर मी अंघोळ केली आणि लगेचच माझा शेक केला. ते माझ्याकडे बघत होते किचनच्या खिडकीमधून आणि मी त्यांच्याकडे की आता येईल नंतर येईल, पण मी कसली जाते. 4 तिथे असल्यानंतर माझं काय काम. मला बघून खूप हसत होते आणि मी त्यांना बघून. बरं झाले नळ आले, नाही तर आमच्या घरी आज पण एक थेंब पाणी नव्हतं. बस आता आम्ही टँकर बोलवणारच, तर तेवढ्यात नळ आले. नळाचं आम्ही पाणी भरत नसतो, पण उन्हाळ्यामध्ये जर बोट वाटली आणि तेव्हा नळ आले तर आम्ही पाणी भरतो, कारण की काही पर्यायच नसतो उरलेला. मी मस्त थंड थंड माझा जो मिल्कशेक आहे तो घेत आहे एक्सरसाइज झाल्यानंतर. भरपूर वेळ झाला तरी या लोकांचं लक्ष माझ्याचकडे, कारण की माझ्याशिवाय काही होणारच नाही ना हो. शेवटी त्यांना काही बघवलं नाही आणि लावलंच मला कामाला. जाऊ इकडे भिडल्या होत्या टॉयलेट बाथरूम धुवायला, कारण नळ आले म्हटल्यानंतर सर्व आपापल्या कामाला लागले होते. कोणी पाणी भरू दे, कोणी टॉयलेट बाथरूम क्लीन करू दे आणि मी किचनमध्ये स्वयंपाकाला. आज मोड आलेली मटकी मी भाजीला करणार होती, तर सर्वात आधी त्याला तडका दिला. जिरं वगैरे टाकलं आणि हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 2-3 शिट्ट्या मी कुकरला त्याला लावून घेणार आणि मस्तपैकी रश्याची भाजी बनवणार. ही भाजी माझ्या घरच्यांना सर्वांनाच आवडते, कारण त्याला मी खोबऱ्याचं कूट लावते, त्यामुळे ना ही भाजी खरंच खूप छान होते. सर्व आवरल्यानंतर मी लागली तयारीला. तसं तर खूप लेट झालं होतं, कारण घरातलं काम, पाणी आणि त्यात वेळेवर आली आमचं गाडीचं काम. आता हे बिट्टूचे पप्पा गेले होते गाडी घेऊन गॅरेजला आणि मी सुरुवात केली होती माझ्या मेकअपला. आजच गाडीचं काम निघायचं, आजच नळ यायचं आणि आजच लग्न. काय घाई विचारूच नका. लगभग माझी तयारी होत आलेली तेव्हा बिट्टूचे पप्पा आले. आज पण मी इथे सिंपलच मेकअप केलेला, पण आज ना थोडंसं कन्सिलर लावलं जिथे माझ्याकडे डार्क. तर इथे मी झाली माझी सिंपल अशी तयार. तर सर्वात आधी ना गेल्या वेळेस माझी खूप फजिती झाली होती चप्पलमुळे. तर पहिला म्हटलं आपली फिट्ट आणि चांगली कोणती चप्पल आहे ती बघावी. कपाट खोललं आणि कोणती चप्पल चांगली आहे ती शोध केली आणि एक चप्पल मला भेटली. माझ्या मुलीला नवीन कपड्यांसोबत काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, कपडे घालायला अजिबातच तयार नव्हती. घाईघाईमध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आणि विसरलो की भाषाची बॅग घरीच राहिली. परत घरी गेलो, बॅग घेतली आणि परत निघालो. आधीच खूप लेट झालेलं आणि त्यात आमचं गिफ्ट घ्यायचं सुद्धा राहिलेलं. काय घेऊ काही कळत नव्हतं वेळेवर. पहिला त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि मग आम्ही गिफ्ट घेतलं आणि ऐन वेळेवर तर कुठेच गिफ्ट चांगले मिळत नव्हते. शेवटी जे भेटलं ते घेतलं आणि आम्ही निघालो. बिट्टू कपडे गाडीमध्ये सुद्धा चेंज करायला तयार नाही, म्हणाले मी हा फ्रॉकच घालून लग्नामध्ये येणार. मी अकोल्यात असताना ज्यावेळेस गिफ्ट घेत होते ना त्यावेळेस नरदेव हा मंडपामध्ये येऊन पोचला होता आणि खरं तर काय करावं काही सुचत नव्हतं. जाऊ का राहू देऊ. शेवटी मी म्हटलं लग्न मंडपात जरी गेला असेल नवरदेव तरी लग्नाला 1-1.5 तास लागतो आणि तेवढ्या वेळात आपण तिथे पोहोचतो. आम्ही अकोटला पोहोचलो. पटकन ये, पटकन ये, तयार करून देते ना तुला. लवकर ये, अरे कपडे चेंज कर लवकर. बस आता आम्ही पोहोचणार. तर मामाची भीती दाखवून बिट्टूला मी कपडे चेंज करून दिले. खूप रागावली होती माझ्यावर, एकटीच बडबड करत होती तुम्हाला का दिला लवकर काढे कपडे. आज पहिल्यांदाच असं झालं की लग्न झालं आणि मामी मंडपात पोहोचलो. बस तिथे लोक जेवणाला बसली. देर आहे पर दुरुस्त आहे. ही माझी बहिणीची मुलगी खुशी आणि ही माझी बहीण, माझ्या सासूबाई आणि बिट्टू. आम्ही असा छोटासा व्हिडिओ काढला. तिथे गेल्यानंतर तर नवरीला गिफ्ट दिलं आणि तिच्यासोबत फोटो वगैरे काढले. डोक्यावर बघितलं तर अचानक आभाळ आले आणि पावसाला पण सुरुवात झाली. पहिला तर हळूहळू सुरुवात झाली होती पावसाला. आम्ही पत्र्याखाली बसलेलो होतो त्यामुळे अजिबात पाणी वगैरे आम्हाला लागत नव्हतं. भाषासोबत गप्पा झाल्या, त्यानंतर पेटपूजाला सुरुवात केली आणि मग काय एवढा पाऊस आला की अर्ध जेवण सोडून मला उठून यावं लागलं. मी इथे झाडाखाली उभी होती, म्हणजे माझे बाबा, सासूबाई, माझी बालूबाई, माझे भाचे आणि खुशीसुद्धा. असं वाटत होतं की पावसाळा सुरू झाला की काय, एवढा जोरात पाऊस. पाऊस थांबला आणि बिट्टूने तिचे कपडे चेंज करून मागितले. सर्व झालं म्हटल्यानंतर आम्ही निघालो. अर्ध्या रस्त्यामध्ये अकोटला आल्यानंतर मुलांना जरा थंड दिलं प्यायला आणि बिट्टूच्या पप्पाला पण. आम्ही तिथून निघालो त्यावेळेस पाऊस तर सुरू होता, पण पुढे आल्यानंतर अजिबातच पाऊस नव्हता. आता तर एवढं ऊन तापत होतं, असं वाटलं नाही की तिथे एवढा पाऊस पडत होता मगाशी. टीव्ही मध्ये पण बघितला. चला
तरी ते आम्ही थांबलो होतो जरा फोटो काढायला, कारण की मगाशी एवढा पाऊस आला त्यामुळे आमचं फोटो काढायचं राहून मी पहिल्यांदाच माझ्या हाताला फेक नेल्स लावले होते, पण एवढे छान दिसत होते ना, पण पुढे त्याचं काय झालं ते तुम्हाला दिसेलच. गरमीने आणि गाडीत बसून मुलं खूपच बोर झाले होते. मुलं का मी सुद्धा. असं वाटत होतं कधी घर येतं आणि कधी नाही. घरी आल्यानंतर कपडे चेंज केले आणि डायरेक्ट मी अंग टाकून दिलं. 15-20 मिनिटं उठलीच नाही. एवढा प्रवास करून आले मी म्हटल्यानंतर जाऊन आमच्यासाठी मस्त चहा ठेवला, चहा बटर खाल्ली. नेल्स लावले ना, नेल्समुळे मला इरिटेट सांगते असं ते असं पकडू पकडू काम करावं लागत आहे. आणि असं आपण कसं खाजवतो ना, असं तेच खाजवत असलं की ते पण व्यवस्थित खाजवले जात नाही. दिसतायत ते छान, दिसतायत ते छान, काम करताना दुखतायत. मला नाही वाटत मी हे जास्त वेळ ठेवू शकेल. माझं काम करत बसले ना तर मग त्याच्या नादात माझा हात कट होऊन जाईल. मला असं वाटते काय नाटक काढूनच फेकतो मी आता. भाजी झाली खूप इरिटेट होते. मिक्सर काढून पटकन भाजीला फोडणी दिली. आज ना मी शेवची भाजी बनवली होती. शेवची भाजी झाल्यानंतर पूर्ण किचन साफ करून घेतलं. जाऊच्या रूममध्ये येऊन जाऊचे थोडे खेटे घेते म्हटलं, पण जाऊचं ना आपलं फोनवरती ड्युटीचं काम चालू होतं. म्हटलं जाऊ द्या खूप बिझी आहेत. मग मी माझा मेकअप रिमूव्ह करून घेतला. पूर्ण भरले. तर हे ना मी मगाशी तयारी केली तर मी असंच राहू दिलं होतं, कारण की अजिबातच वेळ नव्हता. घरीच एवढा वेळ झाला होता की 1:30 मला इथेच वाजले होते, कारण आमच्या गाडीचं पण काम आलं, नळही आले आणि मग काय विचारता. तर मग मी म्हटलं मी मेकअप केला तर हे सर्व सामान इथेच ठेवून दिलं. म्हटलं तिकडनं आल्यानंतर उचलते, तिकडनं आल्यानंतर उचलते. तर चला आता जिथून जिथून सामान काढलं ते मी ठेवून देते. मग माझी जाऊ करणार पकार 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 पकार. जर मी इकडे तिकडे सामान असतं व्यस्त केलं तर. म्हणून जहाँ से निकाला वहाँ पे रख दे रे. खरं तर आता मला हे फेक नेल्स ना खूपच असह्य झाले होते, कारण की खूप असे दुखतच होते, कारण मला सवयच नाही आहे आणि मी ते लावतच नाही. शेवटी मी तो निर्णय घेतला की आता हे नका काढून टाकू, कारण की खूप इरिटेट होतं मला. नेल्स लावताना काहीच प्रॉब्लेम झाला नाही, पण काढताना माझ्या नाके 9 आले आणि मी खूप रडली. खूप फिट्ट बसले होते ते नेल्स, निघायला तयार नाही. मला असं वाटलं आता माझे नखच बाहेर निघतात की काय. त्रास होतोय मला असं काढायला. जाम फिट्ट झालंय ते. बापरे अरे बाबा रक्त काढते नसतं मग. हो ना, खूप डेंजर आहे रे बाबा हे. तू सांगितलं ना काढलं. अजून 2 नेल्स बाकी आहेत. माझी काय हालत होणार बिट्टू, सांग ना. दुखते ना ते. मग तू तुझे नेल्सला तुझी छोटे छोटे नेल्सला असं करते, मग छोटे छोटे होते, मग मोठे मोठे केस केले तर मोठे मोठे होते. तिने मला काय सांगितलं आणि कोणतं सातवन दिलं मला काहीच समजलं नाही, पण तिने काहीतरी म्हटलं बरं वाटलं.